महाराज जय, वा कैलास महाराज, वा कदम गुरुजी, वा अरुण महाराज, माझ्यासारख्याचं कीर्तन मंगल काय नवल महाराज. इथं एखादा छोटासा गोपाल जरी उभा केला ना आमच्यातला एखादा, तरी दोघं जण कीर्तन रंगून काढतील. काय आवाज, वा कैलास महाराज, वा वा. उगीच नाव नाही होत महाराज, कसं कोणाचंही नाव होईल महाराज, त्याला असा कंठ लागतो महाराज. वा वा वा, अतिशय गोड. बरं का, संगीत क्षेत्राचं एक 3 प्रकारचं प्रबोधन आहे. बरं, प्रबोधन 3 प्रकारानं होतं. बरं का, काही बोलण्यातून प्रबोधन करतात, काही साहित्यातून लिहिण्यातून प्रबोधन करतात, आणि आमच्या वारकरी संप्रदायाचं जे प्रबोधन आहे ते संगीतातून आहे. जगात कुठंच नाही. संगीतातून प्रबोधन फक्त वारकरी करतो महाराज. आणि हे प्रबोधन इतकं हृदयाला जातं ना, मग इतकं चिकटतं ना, त्याला प्रत्येक संताची कथा कळते, भागवत कळतं, कथा कळतात. आता तुम्हाला भरत कळाला आज, असं वाटत होतं तो संपू नये, सांगतच राहावं का, तो संगीतातून कळतो महाराज. प्रबोधनच खूप गोड आहे महाराज. वा. म्हणून लता मंगेशकर लई चित्रपटात गाणं गायले म्हणून भारतरत्न नाही झाले. नीट ऐका, चित्रपटातले गाणे लय भारी गायले म्हणून भारतरत्न नाही, माझ्या माऊलीचं पसायदान गायलं म्हणून भारतरत्न. शास्त्रीय गायन केलं भीमसेन जोशींनी म्हणून लय ते भारतरत्न नाही झाले. त्यांनी जे का रंजले गांजले माझ्या तुकोबारांचे अभंग गायले म्हणून ते महाराज भारतरत्न झाले. काय कंठ आहेत या लोकांचे महाराज, काय गोड आहे कैलास महाराज. वाह वाह. एका कवीचा शेर आहे बरं का. एक कवी म्हणतोय, भगवान भी क्या अजीब चीज है, बराबर दिल और दिमाग के बीच में गला देता है. काहीला आता कळल, काहीला उद्या कळल. जरा मार्मिक आहे, मार्मिक. क्या हे भगवान भी क्या अजीब चीज है, बराबर दिल. दिल दिल आमिर खानचा नाही, त्याचा पिक्चर आहे बरं का. आपला आपला बराबर दिल. दिल इथं आहे, हृदय हृदय इथं आहे, बुद्धी इथं आहे. इथं सुचावं, यांनी जी चाल तयार केली ना आता, इथं सुचावी आणि इथून निघावी. इथं सुचावं लागतं आणि इथून गावं लागतं, तेव्हा कंठ गोड लागतो बघा. जे इथून गात नाहीत ना, आवाज गोड नाही महाराज. इथून गावं लागतं त्याला. ही जी सगळी मंडळी इथं रघु महाराज आणतायत, रघु महाराज
ही इथून गाणारी आहेत, इथून वाजवणारी आहेत, इथून कथा करणारी आहेत. म्हणून ते रंग आहे महाराज, त्याच्यात लक्षात ठेवा. इथून गावं लागतं, लक्षात ठेवा. म्हणून अगदी गोड महाराजांनी गायला. आपुलिया हिता असा जो कोणी जागा आहे, भरतासारखा गादी द्यायला जातोय, भाऊराव पाटलांसारखा, शिवबाराजांसारखा, जिजाऊ मातेसारखा असा जो कोणी जागा आहे, आपुलिया हिता जो अशी जागता, त्याला फळ आहे धन्य माता पिता तयाची. अगोदर त्याची माता धन्य आणि मग त्याचा पिता धन्य. आधी एक माता सांगतो तुम्हाला. अहिल्यादेवी होळकर नावाची माता आहे. हे आमच्या देशाला काय झालं, लोकांनी असं जातीवादानं ग्रास करून टाकला. बघा, आमच्या देशातला जातीवाद संपला पाहिजे. विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी रेडा बोलवला हा चमत्कार नाही बरं का, तो त्यांच्याकडून सहज झालेला चमत्कार आहे. हो, आला पाळी म्हणून करावा लागला तो. हो, भिंत चालवली हा चमत्कार नाही. ज्ञानोबरायांच्या संगतीत खांब आला, त्या खांबाचं लोक दर्शन घेतात हा चमत्कार नाही. माझ्या माऊलीचे 2 चमत्कार आहेत जगात. पहिला चमत्कार आहे ज्ञानेश्वरी दिली जगाला, आणि दुसरा चमत्कार आहे या विश्वातले माळी कुणबी सगळ्या समाजाचे संत जातीसहित मोठे केले महाराज. आमच्या ज्ञानोबरायांनी काय केलं, गोरोबा काका कुंभार समाजाचे आहेत. ऐका हो माझे प्रत्येक मराठा माळी, सावता महाराज माळी आहेत, सगळ्या समाजाचे संत एका विचाराचे बनवले. आम्ही आता मंदिरात गेलो होतो ना दर्शनाला, मंदिरात दर्शनाला गेलो. कैलास महाराज, ओंकार महाराज, मी, आमचे आप्पा महाराज, अरुण कदम, आम्ही सगळे ज्यावेळेला गेलो मंदिरात, त्यावेळेला दर्शन घेताना तिथं गेल्यावर मी सांगत होतो आमच्या महाराज मंडळीला की असा महात्मा होणे नाही काकांसारखा. काय केलं काकानं, कुंभार समाजात जन्म घेतला, पण कुंभार समाजात हो जगाला अभंग दिले महाराज, जगाला निर्गुण परमात्मा शिकवला. आम्ही तिथे एक अभंग म्हटलो, सगळ्यांनीच गायला, तिथं सगळ्यांनीच गायला. 10 मिनिटं गेली आमचे त्याच्यात. इकडून रघु महाराजांचा फोन आल्यावर आम्हाला सुद्धा आली, इकडं जावं लागेल. तिथं आम्ही अभंग गायला की कुंभार समाजात जन्माला आले, आणि काय केलं कुंभार समाजात जन्माला येऊन महाराजांनी, नवलाची गो